पाहिलं तर सांगलीचं जेल असेल, सांगलीच्या जेलमध्ये गांजा सापडला. यापूर्वी अनेक जेलमध्ये मोबाईल फोन सर्रासपणे वापरल्याचं आपण पाहिलं. आता बीडच्या जेलमध्ये तर हाणामारी झाली. गृह विभाग या सगळ्या जेल प्रशासनावर अंकुश ठेवण्यात कमी पडतंय किंवा काय नेमकं याच्या पाठीमागे? नाही, काय ठराविक जेलमध्येच हे होतं. मी का म्हणतोय अमरावती जेल आणि नागपूर जेल, त्याचंही काही कारण असेल ना. हे मराठवाड्यातले, मी हर्सुल बद्दल काही बोलत नाही, पण लातूर आणि बीड जेल या जेल प्रशासनाबद्दलच का बोलतोय. या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निराळलेले आहेत की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही. आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे, कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजाभाव दिला म्हणून झालंय का? कामक्यांनाच अगोदर नंबर लावू द्या, फोन नंबर लावू द्या. कारण जेल प्रशासनामधून त्याच्या कुटुंबियाला किंवा इतरांना फोन लावण्याची, कुटुंबियांना, इतरांना नाही, कुटुंबियांना मला वाटतं फोन लावण्याची सुविधा आहे, वकील आणि कुटुंबीय. मग त्या याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर अगोदर लावू द्या, नंतर तुमचा नंबर लावू द्या, अशा प्रकारची मला वाटतं तिथं तिरगी मिरगी झाला असावी आणि त्याच्यावरनं हा वाद झालेला आहे. मी आजही त्याच्यावरती ठाम आहे. 14 ऑक्टोबरची इथली नाही, 8 नाही, 14 म्हणलेलं. हे बघा, तारीख मागं पुढं होईल. मी त्याही वेळेस म्हणलेलं आहे. माझ्याकडे जी माहिती आली ते 14 ऑक्टोबर ती ऑफिसवरती, आणि नंतरची जी आहे ती मंत्र्याच्या बंगल्यावर 19 ऑक्टोबर असं मी म्हणलो. तारीख कदाचित मागं पुढं होईल, परंतु SITच्या याच्यामध्ये अजून तशा प्रकारचं काय आलं नाही. आणि त्याच्या अजून तपास पूर्ण झालेला नाहीये. संतोष देशमुखच्या खुनाचा तपास पूर्ण नाहीये, कारण प्रिलिमिनरीच ते चार्जशीट आहे. अजून चार्जशीटच्या बाबतीमध्ये हक्क जो आहे, फायनल चार्जशीटचा हक्क SITने अबाधित ठेवलेला आहे. संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर बरेच आरोपी फरार झाले. त्याआधी काही महिलांची चौकशी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन, सिटी पोलीस स्टेशन मध्ये झाली, जिथं CIDचा आणि SITचा लॉकअप करून केलं. तर त्या महिलेमध्ये एका महिलेचा खून झालाय का? जी महिला, जे आता तुम्ही जी बातमी वाचली कळममध्ये, बातमी वाचली, परंतु काय आहे की कोणतंही खून प्रकरण झालं किंवा कुठलीही घटना झाली, कोणत्याही व्यक्तीला चौकशीला बोलवलं म्हणजे तो लगेच आरोपी झाला असं माझं मत नाही. कधी कधी गुन्हेगारांना नकळत सुद्धा मदत त्या ठिकाणी केली जाते. आता प्रत्येक मदत करणाऱ्याला लगेच आपण आरोपी करा म्हणणं हे उचित नाही, कारण त्याचा कुठं ना कुठं तरी संबंध आला असतो किंवा धाकट तपासाने सुद्धा त्याच्याकडनं मदत झाली असती. तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला, सिटी पोलीस स्टेशन, मी निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि सिटी पोलीस स्टेशनलाही बोलेन, कळंब पोलीस स्टेशनला बी. कारण पेपरला बातम्या आल्याच्या नंतर मी सतर्क झालो, बाबा तीच महिला आहे का. परंतु त्याच्यावरती लगेच भाष्य करणं, त्याची संपूर्ण माहिती न येता, मला वाटतं हे, कारण हा आरोप तर मी स्वतःच मला वाटतं ह्याच्या बाबतीमध्ये माहिती दिली होती. कारण अजूनही ते तिथले जे 2 पोलीस अधिकारी आहे हे आरोपी व्हावेत असं माझं आजही मत आहे. कारण त्याच्या ग्रामस्थांनी, मस्साजोगची ग्रामस्थांची जी गाडी गेलती, तर ती गाडी दैठण्याकडून पोलीसची गाडी इकडे यायच्या ऐवजी केजच्या उलट्या दिशेला म्हणजे कळंबच्या दिशेला त्या ठिकाणी चाललेली होती. आणि हे त्या दिशेने का नेली, कशासाठी नेली, पण मागून ज्यावेळेस मस्साजोगच्या 2 गाड्या गेल्या त्यावेळेस त्यांनी टर्न मारला आणि माघारी आला.